बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे वाचन. प्रज्ञावान पुरुष कुणाला म्हणायचे याविषयीचे तथागतांचे प्रवचन. एके समयी तथागत उकट्ट आणि सेबत या दोन नगराच्या मधील राजरस्त्यापर्यंत पोहोचले असता त्यांना द्रोण नावाचा एक ब्राह्मण त्यांच्यासारखाच प्रवास करीत असता भेटला. अकस्मात तथागतांनी रस्ता सोडला आणि एका वृक्षातळी पद्मासनात बसले. तथागतांच्या पावलामागून जात असणाऱ्या त्या ब्राह्मण द्रोणाला त्या तेजस्वी, सुंदर, संयमी, शांत आणि संयत मनाच्या आणि सामर्थ्यशाली मनाच्या तथागतांचे दर्शन झाले. तथागतांजवळ जाऊन तो म्हणाला, आदरणीय महाशय, आपण देव तर नाहीत? नाही ब्राह्मणा, मी खरोखर देव नाही. आपण गंधर्व तर नव्हे? नाही नाही ब्राह्मणा, मी गंधर्व नाही. मग आपण यक्ष तर नव्हेत? नाही नाही ब्राह्मणा, मी यक्ष नव्हे. तर मग आपण मनुष्य नाही काय? नाही ब्राह्मणा, मी मनुष्यही नाही. तथागतांची अशी उत्तरे ऐकल्यावर तो ब्राह्मण म्हणाला, तुम्ही देव आहात का? गंधर्व आहात का? यक्ष आहात किंवा मनुष्य आहात? असे विचारला असता आपण नाही म्हणता, तर मग आदरणीय महाशय, आपण आहात तरी कोण? ब्राह्मणा, जोपर्यंत बुद्धत्व प्राप्तीपूर्वी म्हणजे आश्रवांचा निराश केला नव्हता तोपर्यंत तथागत खरोखर देव, गंधर्व, यक्ष आणि मनुष्य होते. पण आता तथागत आसवांपासून मुक्त झाले आहेत आणि मुळाचे विच्छेदन करून बैठकच नाहीशी केलेल्या ताड वृक्षासारखे झाले आहेत. त्या वृक्षाला जसे अंकुर फुटणार नाहीत त्याप्रमाणे तथागतांचेही आहे. ज्याप्रमाणे जलात जन्म घेणारी कमललता पाण्यातून वर येते आणि तरीसुद्धा पाण्याचा कलंक तिला चिकटत नाही, त्याप्रमाणे हे ब्राह्मणा, तथागत जगात मनुष्य म्हणून जन्माला आले, जगात वाढले आणि जगावर विजय मिळून जगाच्या कलंकाला अस्पृष्ट असे राहिले. म्हणून हे ब्राह्मणा, तू तथागतांना प्रज्ञावान बुद्ध समज. न्यायी आणि सज्जन असा पुरुष याविषयी तथागतांचे प्रवचन. भिक्खूंना उद्देशून तथागत म्हणाले, बंधूंनो, माणसे 4 प्रकारची असतात. जर तुम्हाला सज्जन आणि न्यायी पुरुष ओळखायचा असेल तर या 4 प्रकारचे भेद तुम्ही जाणले पाहिजेत. भिक्खूंनो, एका प्रकारची माणसे स्वकल्याणासाठी झटतात, परंतु परकल्याणाचा विचारही करीत नाहीत. एका प्रकारची माणसे स्वतःमधील विषय वासनेचे निर्मूलन करतात, परंतु दुसऱ्यांनी विषय वासनेचा त्याग करावा म्हणून त्यांना कधीही आग्रहाने सांगत नाहीत. ते आपल्या मनातील क्रोधांचे निर्मूलन करतात, परंतु दुसऱ्यांना क्रोधाचा त्याग करण्याबद्दल निक्षून सांगत नाही. ते स्वतःमधील अविद्येचे निर्मूलन करतात, परंतु ते दुसऱ्यांना त्यांच्या अविद्या निर्मूलनासंबंधी आग्रहाने सांगत नाहीत. असा पुरुष स्वतःच्या कल्याणाचा मार्ग चोखाळीत असतो, परंतु तो दुसऱ्याच्या कल्याणासाठी झटत नाही. दुसऱ्या प्रकारची माणसे ही परहितासाठी झटतात, स्वहितासाठी झटत नाहीत. अशी माणसे आपल्या अंगच्या विषयवासना, क्रोध आणि अविद्या यांच्या निर्मूलनाचा प्रयत्नही न करता दुसऱ्यांना मात्र तसे करण्यासाठी आग्रहाने सांगत असतात. भिक्खू हो, अशा प्रकारची माणसे दुसऱ्याच्या हितासाठी निश्चित झटतात, परंतु स्वतःच्या नाही. भिक्खू हो, तिसऱ्या प्रकारची माणसे स्वहितासाठी अथवा परहितासाठीही झटत नसतात. असा माणूस स्वतःच्या ठिकाणची विषय वासना, क्रोध आणि अविद्या यांचे निर्मूलन करीत नाही, त्याप्रमाणेच दुसऱ्यांनाही तसे करण्यास सांगत नाही. हा मनुष्य स्वतःचे अथवा दुसऱ्याचे हित साधण्यासाठी प्रयत्न करीत नाही. भिक्खूंनो, 4थ्या वर्गाची माणसे स्वकल्याण आणि परकल्याणासाठी झटत असतात. अशी माणसे स्वतःमधील विषयभावना, क्रोध आणि अविद्या यांच्या नाशासाठी झटत असतात. त्याप्रमाणेच दुसऱ्यांना ते विषयवासना, क्रोध आणि अविद्या यांच्या निर्मूलनासंबंधाने आग्रहाने सांगतात. अशी माणसे स्वहित व परहितासाठी झटणारी होत. या शेवटच्या प्रकारच्याच माणसांना न्यायी आणि सज्जन मानावे. शुभकर्माची किंवा सत्कर्माची म्हणजेच कुशलकर्माची आवश्यकता काय याविषयी तथागतांचे प्रवचन. एके समयी तथागत भिक्खूंना म्हणाले,
सत्कर्म करण्याचे भय बाळगू नका. सौख्य, इप्सिप्त, प्रिय आणि आनंददायक या सर्वांचे दुसरे नाव म्हणजे सत्कर्म. सत्कर्माचा लाभ म्हणजे इप्सिप्त, प्रिय आणि आनंददायक वस्तूंचा लाभ. या गोष्टींचा मी अनुभव घेतला आहे आणि त्याची मी ग्वाही देऊ शकतो. मी वारंवार स्वतःला विचारतो, हे जे मी फळ चाखीत आहे तो कोणत्या कृत्याचा परिणाम? मला जे साध्य, सौख्य आणि शांती लाभली आहे तो कोणत्या सत्कर्माचा परिपाक आहे? आणि त्याचे उत्तर मला मिळते की हे 3 प्रकारच्या सत्कर्माचे फळ आहे. तो 3 प्रकारच्या सत्कर्माचा परिपाक होय. दान, शील, संयम या 3 सत्कर्माचा परिपाक होय. शुभ, उत्सवमय, आनंददायक आणि धन्य ती प्रभात. तोच खरा शुभदिन, तोच खरा सुखमय क्षण जेव्हा सत्पात्री दान दिले जाते. ज्यावेळी शुभकर्मे, शुभवचन, शुभविचार आणि शुभ इच्छा या त्यांच्या कर्त्याला शुभलाभ घडवून देतात, ती वेळ आणि तो दिवस खरोखरच शुभ आणि आनंददायक होय. ज्यांना असा लाभ होतो, समृद्धी मिळते, ते खरोखरच सुखी होत. तुम्हीही त्याप्रमाणे समृद्ध, निरामय आणि आपल्या आप्तेष्टासह सुखी व्हावे. शुभ, सत, सम्यक संकल्पनाची आवश्यकता काय याविषयी तथागतांचे प्रवचन. एके समयी श्रावस्तीतील जेतवनात राहत असता तथागत भिक्खूंना उद्देशून म्हणाले, पवित्र आणि सुखी जीवनासाठी शुभ सत संकल्प करण्याची अत्यंत आवश्यकता आहे. कोणते शुभ संकल्प करावेत हे मी तुम्हाला सांगतो ते ऐका. असा शुभ संकल्प करा की आयुष्यभर मी आपल्या मातापित्यांचे परिपालन करीन. मी माझ्या कुळाच्या, कुलपतीचा आदर करीन. माझी वाणी सदैव मृदू राहील. मी कोणासंबंधी वाईट बोलणार नाही. स्वार्थाचा कलंक प्रक्षाळून मी माझे अंतःकरण स्वच्छ करीन. औदार्याने, शुद्ध हस्ताने दान करण्यात आनंद मानत राहील. आपल्याला जे लाभेल त्याचा भाग दुसऱ्याला देण्यात समाधान मानीन. वर मागण्यास योग्य असा मी पुरुष होईल. आयुष्यभर शांत राहीन. क्रोध उत्पन्न झालाच तर त्याचा तत्काळ मी निरोध करीन. भिक्खूंनो, असे हे 7 प्रकारचे संकल्प आहेत जे केले असता तुम्ही सुखी आणि पवित्र व्हाल.